कशी वाचा गेली? हा रुद्र साहेब, श्रावणी मॅडमांची काही बी चुकी नाहीये. मी काय म्हणतोय जरा समजून घ्या. हे बघा ऐका, खरंच म्हणजे कोणतरी सांगतंय म्हणून त्या गोष्टीवर विश्वास ठेवून नाही होणार. ऐका, कारण कसं आहे ना, श्रावणी हे बघा, श्रावणी असं नाही. खरंच ती करणार नाही. तुम्हाला हे समजून घ्यावंच लागेल. तरी विश्वास ठेवा. एक मिनिट आता फक्त मी बोलणार आहे. श्रावणी मॅडम, तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल. कसं आहे, विश्वंभर सरांनी स्वतः ऑर्डर्स दिल्या, त्यामुळे मला त्या पाळाव्याच लागतील. आणि तुम्ही कोणीही काळजी करू नका, मी मॅडमची फक्त चौकशी करणार आहे. मॅडम या. चला मॅडम, हात सोडा. शुभू, तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय, माझ्या कामाच्या मध्ये येऊ नकोस. रुद्र सर, तुम्ही लय चुकीचं करलाय. हा मी काय करतोय ना ते माझं मला बरोबर माहिती. बाजूला हो. मॅडम चला, घेऊन चला. रुद्र चला. रुद्र सर, चला. ऐका ना मॅडम, असं करू नका. अहो मी असं का करेन? मी माझ्या बाबांची अशी प्रतारणा करूच शकत नाही. अहो देव आहेत ते माझ्यासाठी. असतील ना, पण कायद्यासमोर कोणीही देव नसतो. आणि तुम्ही असं बोललात म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही असं होत नाही. तुमच्या विरोधात बरेच पुरावे, त्यामुळे तुम्हाला आता पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल मॅडम. आणि मला असं वाटतंय की विश्वंभर सरांना मारण्याचं कट तुम्हीच केलेलं असणार. इन्स्पेक्टर, पुढे एक बी शब्द नको. हा कसा ठेवायचा तुमच्यावर विश्वास? सांगा ना, कसा ठेवायचा मी तुमच्यावर विश्वास? ती मुलगी तुम्हाला रस्त्यात भेटली, म्हणजे तुमच्या गाडीला येऊन धडकली, ॲक्सिडेंट झाला तुमचा. आणि मग तिनं असं सांगितलं की लाडकी लेक योजनेअंतर्गत ती कोल्हापुरात शिकायला आली, बरोबर ना? मी लाडकी लेक योजनेच्या अंतर्गत इथे शिकायला आले, बरोबर. आणि मग तुम्हाला तिच्यावर दया आली म्हणून मग तुम्ही तिला घरी घेऊन आला, पण कुठलीही चौकशी न करता, हो ना? विश्वंभर सरांवर हल्ला झालाय हे माहीत असून सुद्धा तुम्ही तिला घरी घेऊन आला. तुम्हाला जराशी सुद्धा शंका नाही आली त्या मुलीपासून विश्वंभर सरांना धोका असू शकतो, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की तुम्ही काहीच चुकीचं वागलं नाही. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवा, पण मी 100 वेळा सांगितलंय तुम्हाला की मी निर्दोष आहे. निर्दोष? बरोबर आहे, निर्दोष आहे तुम्ही. निर्दोष, बरोबर आहे. फोटो बघा, वैशाली बरोबर हेच गुंड होते ना? ए हिरो, चाल निघ इथून. हो, हेच दोघं होते. वैशालीनी फसवलंय तुम्हाला. अहो, भाड्याचे गुंडे थे, पैसे घेऊन काम केले यांनी, आणि यांच्याच मदतीने ती तुमच्या घरात शिरली. एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये? वाह, कमाल आहे तुमची. म्हणजे आता तुमचा ह्या गोष्टीवर तर विश्वास बसलाय ना की मला ह्यातलं काहीच माहित नाही, मी खरंच निर्दोष आहे. नाही, बरोबर आहे, मी त्या मुलीला आमच्या घरात आणलं,
पण त्यामागे माझा कुठला चुकीचा हेतू नव्हता. तुमचा चुकीचा हेतू नव्हता, पण त्या मुलीने सरांवर हल्ला केलाच ना. सुदैवाने विश्वंभर सर वाचले, पण जर त्या मुलीचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर काय. रुद्रच्या अंगावर हात उचललास माझ्यासाठी, आज या जेलमध्येच माझ्यासाठीच. मग मी तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही. मी इथनं कुठेही जाणार नाही जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस. श्रावणी, फक्त मी एवढंच म्हणतोय की तू स्वतःला नको त्रास करून घेऊ. तू पण माझ्यासाठी स्वतःला त्रास करून घेतोसच ना शुभू. श्रावणी ऐक ना, नको ना हट्ट करू. तू ऐकणार आहे माझं. प्लीज मला इथं कुठेही जायला सांगू नकोस. हे बघ, जायला तर तुला लागणारच आहे, कारण तुला पोलीस तर थांबू देणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं. मॅडम तुमची बेट संपली, बाहेर आता बसा. ठीक आहे. शुभू, तू काय काळजी करू नकोस हा. मी तुला बेल मिळवून देण्याचे सगळे प्रयत्न करते. येते.